पीएफ संदर्भाचे नवीन नियम आता सरकारने लागू केले आहेत. 1 जुलै 2026 पासून 3.0 नवीन पोर्टल चालू झाले आहे. तरी या संदर्भातील संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. नवीन नोकरी असल्यास 12 महिने सेवा पूर्ण झाल्याशिवाय कोणतेही ॲडव्हान्स नाही. दुसरं, नवीन नोकरी सोडल्यास 100% रक्कम काढण्यासाठी 12 महिन्यांची वाट पाहावी लागेल. दुसरा, 75% रक्कम मिळणार व 25% रक्कम लॉक राहणार. तुमच्या एकूण रकमेपैकी तुमचा हिस्सा प्लस कंपनीचा हिस्सा प्लस व्याज फक्त 75% पर्यंतच ॲडव्हान्स. ईपीएफ विड्रॉल म्हणजेच पैसे काढण्याचे वर्गीकरण आता फक्त 3 मुख्य प्रकारात. पहिलं म्हणजे जीवनावश्यक गरजा, दुसरं म्हणजे घराची कामे, तिसरं म्हणजे विशेष परिस्थिती. नोकरी सुटली किंवा बेरोजगार झालास तर काय? 1 महिन्याने 75% रक्कम काढता येईल. 100% साठी 12 महिने. 12 महिन्यात दुसरी नोकरी मिळाल्यास जुन्या खात्यातील पैसे ऑटोमॅटिक ट्रान्सफर. ईपीएफ विड्रॉल रूल्स, टॅक्स आणि टीडीएसचा नवीन नियम. 5 वर्षापेक्षा कमी नोकरी किंवा 50,000 प्लस रक्कम 10% टीडीएस पॅन कार्ड सह. दुसरं म्हणजे 5 वर्षापेक्षा जास्त नोकरी, कोणताही टॅक्स नाही, टीडीएस फ्री. अशा प्रकारे केंद्र सरकारने पीएफ संदर्भात 1 जुलै पासून नवीन नियम लागू केले आहेत. आता पीएफ क्लेमचे पैसे 3 दिवसात तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार. अशा नवनवीन माहितीसाठी चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.